भारत निवडणूक आयोग यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या या मोहिमेत काही विद्यमान BLO यांचे आदेश ऐनवेळी रद्द करून गंगापूर तालुक्यातील मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमात आता अत्यंत गंभीर आरोप समोर आलेत। BLO नियुक्ती प्रक्रियेत आर्थिक व्यवहार होत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे। सूत्रांच्या माहितीनुसार काही व्यक्तींना पैसे घेऊन BLO पदावर नेमणूक दिली जात असल्याची चर्चा रंगत आहे। या प्रकारामुळे संपूर्ण निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले। गंगापूर तालुक्यातील मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमात आता आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। या संपूर्ण प्रक्रियेत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणजेच BLO यांच्या मनमानी कारभारामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। भारत निवडणूक आयोग यांच्या निर्देशानुसार सध्या मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम सुरू आहे। मात्र गंगापूर तहसील प्रशासनाकडून काही BLO प्रत्यक्ष कामावर उपस्थित नसून घरी बसूनच काम करत असल्याची गंभीर तक्रार समोर आली आहे। BLO फोन उचलत नाहीत, मग आम्ही आमच्या अडचणी कुणाकडे मांडायच्या? या प्रकारावर संबंधित अधिकाऱ्यांकडून कोणती कारवाई होणार आणि मतदारांना दिलासा कधी मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। नवीन BLOंना काहीच माहिती नाही, प्रशिक्षण नाही, मग ते काम कसं करणार आणि आमच्या समस्या कोण सोडवणार? काय होतं सांगा ते। वाळूला सहशिक्षक आहे जिल्हा परिषद शाळेवर। तिथे पहिल्यांदा दुसरी एक लेडीज BLO होती, 3 वर्षापासून काम करते। मी तिचं नाव घेऊ शकत नाही। 3 वर्षापासून काम करते। सडनली CRLचं काम आलं। CRLचं काम आल्यानंतर त्यांनी मला BLO चेंज केलं। मी तिथं त्या गावात फक्त 4 महिन्यापूर्वी जॉईनिंग आहे आणि मी शिक्षक सेवक आहे। मला या कामाची काही ओळख नाही, BLO काय माहीत नाही, त्या गावाची मला ओळख नाही। कारण डायरेक्टली माझ्यावर ऑर्डर काढली। मी शिक्षकांना बोललो तर ते म्हणतात वरतून ऑर्डर आलं। मी ऑफिसला येऊन बोललो तर ते म्हणतायत प्रिन्सिपलनं आणि मॅडमनं तुमचं नाव सजेस्ट केलं। त्या गावात त्या शाळेत टोटल 18 शिक्षक आहेत। 18 शिक्षकापैकी 10 ते 12 शिक्षक 15 वर्षापासून त्या गावात ड्युटी करतात। त्याला न देता मला मी शिक्षक आहे, मी शिक्षण सेवकाला त्यांनी काम दिलं। माझी पेमेंट आहे 16,000 रुपये। ज्यांना 1-1 लाख 1.5 लाख रुपये पेमेंट आहे त्यांना ते घरी बसून ठेवतात आणि दुसऱ्याला कामाला लावतात। आणि ज्याची कामाची ओळख नाही त्या लोकांना त्यांनी कामाला लावलं आणि सगळं पैसे घेऊन चाललेला कारभार आहे। काय नाव तुमचं? माझं नाव प्रतीक नाव।